तर एका वडिलांच्या नावावर 268 मुलांची नोंद आहे। पनवेलच्या प्रभाग क्रमांक 2 मधील हा प्रकार आहे। माजी नगरसेवकांनं हायकोर्टात धाव घेतली आहे। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील तरुणांची नावं यात आहेत। पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आली आहे। या प्रकरणी शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे आणि या 268 नावांपैकी बहुसंख्य नावं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत। ज्या व्यक्तीच्या नावावर एवढ्या मुलांची नोंद आहे ती व्यक्ती देखील पनवेलमधील रहिवासी नाहीये, तरी त्यांची नावं एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आली आहेत। हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नाही, मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला। आता या हायकोर्ट प्रकरणात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रभाग क्रमांक 2 येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये 2000 मतदान जवळजवळ बोगस आणि दुबार मतदार होते। या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या, परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार याद्या आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला मला काय दिसलं नाही। म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब त्यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे।